नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 49. मागच्या भागात आपण बघितले होते अमेयच्या घरी त्याची आणि वडिलांची चर्चा चाललेली. बाजूच्या गावातली सावंतांची मुलगी आहे, चांगली इंजिनिअरिंग शिकलेली. तिचे वडील पण चांगले जमीनदार आहेत. मुलगी दिसायला देखणी आहे आणि घरंदाजही. मला तर हे स्थळ फारच आवडले आणि डॉक्टर जावई मिळतोय म्हणजे पाहिजे तेवढा हुंडा द्यायलाही तयार आहेत. अमेयचे बाबा बोलत होते आणि अमेय खाली मान घालून त्यांचे बोलणे ऐकत होता. आता बघूया पुढे. माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा जो घाट घातलाय तो काही मला पटलेला नाही आणि हेच सांगायला मी इथे आलोय, अमेय स्पष्ट शब्दात म्हणाला. आणि त्याचे वडील एकटक त्याच्याकडे बघतच राहिले. आपला मुलगा आपल्यासमोर एवढं स्पष्ट काही बोलू शकेल असं त्यांना कधी वाटलंच नाही. मूर्ख आहेस का तू अमेय? शहरातल्या मुली कशा असतात तुला माहीत नाही. प्रेम करणं एक वेळ ठीक आहे, पण संसार करण्याच्या लायकीच्या नसतात. अमेयचे बाबा जरा चिडूनच म्हणाले. बाबा, बरीच वर्ष झाली मी शहरात राहतो, त्यामुळे तिथल्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त तर नक्कीच माहीत आहे मला. आणि राहिला माझ्या होणाऱ्या बायकोचा प्रश्न, ती माझा संसार नीट करेल हे मला माहीत आहे, अमेय म्हणाला. कुणाची मुलगी आहे, कुठल्या खानदानीतली आहे सगळं माहीत आहे की असाच प्रेमात पडलास? अमेयचे बाबा चांगलेच वैतागले होते. एक मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे आणि ती स्वतःही बिझनेस वुमन आहे. आणि खानदानाचं म्हणाल तर आपण त्यांची कुठल्याच बाबतीत बरोबरी करू शकत नाही, अमेय म्हणाला. म्हणजे पैशाच्या बळावर फसवलं आहे त्यांनी तुला? अरे मूर्खा, तुला समजत कसं नाही? ते काही नाही, तुला माझ्या मनाप्रमाणेच लग्न करावे लागेल. एवढं शिकवलं, एवढा मोठं हॉस्पिटल काढून दिलं, ते काय असंच कुणाशीही लग्न करायला? अमेयचे बाबा चांगले चवताळून बोलत होते. मला कुणीही फसवलं नाही आणि फसवायला मी काय लहान आहे? आणि आमच्या नात्याबाबत अजून तिच्या घरात माहीत नाही. आणि राहिलं तुम्ही मला शिकवलं त्याबद्दल, तर ते तुमचं कर्तव्यच होतं बाबा. आणि हॉस्पिटल काढण्यासाठी जी काय तुम्ही मदत केली, मी आज ना उद्या तुम्हाला परत करणारच आहे. पण त्यामुळे तुम्ही माझं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. मी लग्न करणार ते फक्त रिद्धीसोबतच. मूर्खपणा करू नकोस अमेय, मी सांगतो ते ऐक. मी शब्द देऊन बसलोय त्यांना. आता जर शब्द मोडला तर माझी काय इज्जत राहील? अमेयचे बाबा रागात म्हणाले. एक शब्द मोडल्याने एवढा त्रास होतो बाबा तुम्हाला? आणि तेव्हा देवा ब्राह्मणांच्या समोर माझ्या आईसोबत लग्न करून ती वचनं मोडली तेव्हा काहीच वाटलं नाही तुम्हाला? अमेयचा धारदार प्रश्न ऐकून त्याचे बाबा चांगले झबकले. तुझ्या आईचा विषय मध्येच कुठे आला? विषयांतर करू नकोस अमेय. हे लग्न होणार म्हणजे होणार आणि अजूनही आपल्या घरात माझाच शब्द चालतो. हे लग्न मी कदापिही करणार नाही आणि तुमच्या घरात तुमचा शब्द चालत असेल तर मी हे घर कायमचं सोडायलाही तयार आहे. जिथे व्यक्ती स्वातंत्र्य नसेल तिथे थांबून काय फायदा? अमेयही तेवढा चिडून म्हणाला. शिकून मोठा झालास म्हणून फार बोलायला लागलास. लहानाचा मोठा केला तुला, चांगलं शिकवलं. आता डॉक्टर झालास तर माज आलाय तुला? ते काही नाही, तुझी ही अरेरावी माझ्यासमोर दाखवायची नाही. शब्दाने शब्द वाढत चालला होता. आजीला तर दोघांचे भांडण पाहून भीती वाटायला लागली होती. अमेयची सावत्र आई मात्र दोघांचे भांडण ऐकून तोंडावर पदर ठेवून हसत होती. अरे शांततेने बोलता येईल, भांडता कशाला? अमेय, जा बाबा, आपल्या रूममध्ये जा. आजी दोघांच्या मध्ये पडली. अमेय रागारागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. अरे गरम रक्त आहे त्याचं, असं भांडण करून होणार आहे का? शांततेने प्रेमाने समजून सांग त्याला. आणि नसेल तयार लग्नाला तर सोड हा विषय. या हट्टापायी तू मुलगा गमावणार आहेस का? एकुलता एक मुलगा आहे ना तुझा. आजी समजावणीच्या सुरात त्याच्या बाबांना समजावत होती. अगं पण इतके दिवस तू माझा प्रत्येक निर्णयाला सोबत असायचीस. इतकंच काय, मी त्याच्या आईला सोडून दिलं तेव्हाही तू मला विरोध केला नाहीस आणि आता मात्र माझ्या विरुद्ध बाजूने बोलतेस? अमेयचे बाबा आपल्या म्हाताऱ्या आईकडे आश्चर्याने बघत म्हणाले. तेव्हा आपण दोघांनीही चूक केली. चांगली लक्ष्मीवाणी सून सोडून ही अवदसा घरात आणली. पण पुन्हा पुन्हा तीच चूक करायची नाही. एवढा सोन्यासारखा पोरगा गमावून चालणार नाही आपल्याला.
म्हातारपणी आलेलं शहाणपण, समज नाहीतर अजून काही. एकुलता एक लाडाचा नातू आहे माझा. त्याच्याशी नातं तोडून आता मी जिवंत नाही राहू शकणार. आजीने नकळत डोळ्याला पदर लावला. आणि त्या सावंतांना काय उत्तर देऊ मी आता? माझा मुलगा माझं ऐकत नाही हे सांगू त्यांना? अमेयचे बाबा अजूनही रागातच होते. अरे, खेड्यापाड्यात सगळीकडे हे प्रकार होतच असतात. आता आपल्या घरात आजूबाजूची ही मुलं बघतोस ना, सगळ्यांचेच लव्ह मॅरेज आहेत. कोण आईवडिलांच्या मनाने लग्न करतं तूच सांग. तूच फार मोठ्या मोठ्या अपेक्षा लावून ठेवल्यास आपल्या मुलाकडून, आजी म्हणाली. त्या लोकांमध्ये आणि माझ्यात फरक आहे. माझ्या घरी माझा निर्णय चालत असतो. चालव बाबा तुझा निर्णय रिकाम्या घरावर. घरात माणसे किती राहिली? एक तुझी बायको आणि मी म्हातारी आई. म्हणे घरात माझाच निर्णय चालतो. आजी पुटपुटत बाजूच्या ओसरीवर जाऊन बसली. तेवढ्यात अमेय आपली बॅग घेऊन बाहेर आला. ए पोरा, असं सकाळीच कुठे चाललास रे? लहान सहान गोष्टी एवढ्या मनाला लावून घेतात का? असं जेवण न करता घराच्या बाहेर पडू नये, आजी त्याला समजावत बोलत होती. नको आजी, जाऊ दे मला. इथे थांबलो तर शब्दाने शब्द वाढत जाईल. माझे लग्न ठरले की मी कळवीनच तुम्हाला. आशीर्वाद दिला तर आनंदच होईल, नाहीतर माझी आई आणि बहीण आहेच. आई आणि बहिणीचे नाव काढताच अमेयचे बाबा त्याच्याकडे डोळे विस्फारून बघायला लागले. तुझी आई? मी माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला घेऊन राहत असतो. माझी बहीण मृण्मयी, माझ्या आईने तिला इंजिनियर बनवले. तुम्हाला गर्व आहे ना, तुम्ही मला डॉक्टर बनवले त्याचा? मला माझ्या आईचा अभिमान आहे. तिने कष्ट करून माझ्या बहिणीला शिकवले त्याचा. अमेय कुत्सित हसत त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाला. तू कुणाच्या परमिशनने त्यांना जवळ केलेस? अमेयचे बाबा चिडून म्हणाले. मी कायम तिच्याजवळच होतो. शरीराने तुमच्याजवळ राहत असलो तरी मी मनाने माझ्या आईजवळच होतो. लहानपणी आईचं प्रेम नाही मिळू शकले मला. तुमच्यामुळे सावत्र आईचा वनवास माझ्या वाट्याला आला. पण आता माझ्याकडे माझी हक्काची आई आहे. माझ्यावर प्रेम करणारी, मला समजून घेणारी आणि माझे लाडकी बहीणही. अमेय बोलला आणि आपली बॅग उचलून जायला निघाला. अमेयचे बाबा अवाक होऊन त्याच्याकडे बघतच राहिले. आई, बघितलंस तू काय बोलून गेलाय तो? त्याची आई, माझी मुलगी इंजिनियर. आज पहिल्यांदा मुलीच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले. आजपर्यंत ती मेली की जिवंत आहे हेही त्यांनी कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यासाठी हा एक आश्चर्याचा धक्का होता. तुमच्या दोघांची फारकत झाली आहे. मुलांची आईसोबत नाही झाली. आतापर्यंत तुझ्या धाकाने तो गप्प बसला होता, पण त्याच्या डोळ्यात आईची आस तेव्हाही दिसायची, अमेयची आजी म्हणाली आणि तिच्याकडे अमेयचे बाबा आश्चर्याने बघतच राहिले. मी पूर्ण काळजी घेतली होती त्याला त्याच्या आईपासून दूर ठेवण्यासाठी. तरीही तो कसा काय जवळ करू शकतो आईला? अमेयचे बाबा संतापाने बोलत होते. त्यासाठी त्याला आईचं प्रेम मिळायला हवं होतं. लहान मूल प्रेमाचं भुकेलं असतं. तुझ्या बायकोने तर त्याच्याशी कायम सावत्रपणाच केला. मग कसं काय त्याचं मन आईकडे घेणार आहे? तिने जरी सावत्रपणा केला तरी तू होतीस ना त्याला प्रेम द्यायला. तू का नाही सांभाळलंस त्याला? आजीने कितीही माया दिली तरी आईचं प्रेम वेगळंच असतं. मी माझ्या परीने जेवढं होऊ शकतं होतं तेवढं केलं, आजी म्हणाली. मग तू वेळीच का नाही सांगितलेस मला? एवढे दिवस त्याला सांभाळलं, मोठं केलं आणि आता तो आपल्या आईकडे गेलाय. आता तो काय लहान राहिला नाही त्याला धमकावून आईपासून दूर करायला. आणि आता पोर पण तरणी झाली. तिलाही आधार हवा भावाचा. आपलंच रक्त आहे ना, तिच्या लग्नाचा आपल्यालाच बघावं लागेल, आजी बोलत होती. आणि अमेयचे बाबा अमेय गेला त्या दिशेने बघत होते. त्यात त्यांची बायको घरातून आली. ती त्यांच्याशी काही बोलणार, पण अमेयचे बाबा खाऊ की गिळू अशा नजरेने तिच्याकडे बघत होते. ती घाबरून आतमध्ये निघून गेली. अमेय गाडीमध्ये बसला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. सकाळी फक्त चहा नाश्ता झाला होता. जेवण न करताच तो रागारागाने घराच्या बाहेर पडला. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते, पण त्याला कुठे भुकेची पर्वा होती. डोक्यात नुसता राग राग फिरत होता. त्याला वडिलांचा नेहमी रागच यायचा, पण मोठ्यांचा आदर ठेवण्याचे संस्कार त्याला बोलू देत नव्हते. पण आता प्रश्न त्याच्या प्रेमाचा आणि पर्यायाने त्याच्या आयुष्याचा होता. आणि लहान असताना त्याने आईवर होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी बघितला होता. पण आता तिला न्याय द्यायची वेळ आली होती.
बहिणीसाठी खंबीरपणे उभे राहायची वेळ आली होती. एवढा खंबीर भाऊ असताना तिने का पोरकं म्हणून जगायचं आणि आईनेही का अनाथ म्हणून जगायचं? त्याचा हात फोनवर जात होता. रिद्धीला फोन करू की नको या विचारात असतानाच तिचा मेसेज आला. त्याने फार विचार न करता तसाच तिला फोन लावला. अरे तू परत येत आहेस? कालच गेलास ना गावाला? तू भांडण तर नाही ना केलंस? रिद्धीने प्रश्नावर प्रश्न सुरू केले. हे सगळं होणारच होतं रिद्धी. माझ्या बाबांना कायम मनमानी करायची सवय पडली आहे आणि ते फक्त स्वतःचा विचार करून निर्णय घेत असतात. त्यांना आमच्या सुखदुःखाचा काहीच विचार नाही. त्यावेळीही त्यांनी निर्णय घेताना आम्हा दोघा भावा बहिणींचा विचार केला नाही. आणि आता त्यांना मुलीकडून मिळणारी हुंड्याची पडली आहे. त्यांनी आतापर्यंत माझ्यावर जो खर्च केला आहे ना तो त्यांना कॅश करून हवा आहे. भरपूर हुंडा मिळणार आहे बोलले मला. अमेय कसे नुसे हसत बोलला. खेड्यातल्या प्रथा परंपरा अशाच आहेत अजून. त्याला तुझे बाबा अप्पात कसे असणार? पण तुला प्रेमाने समजावता आले असते. अशी डोक्यात राग घालून घेतल्याने नाही नाती तुटतात आणि मला तुझ्या घरातली नाती तोडून संसार मांडायचा नाही, रिद्धी म्हणाली. म्हणायचं काय तुला? मी घर सोडून आलो म्हणून तू माझ्याशी लग्न करणार नाहीस? अमेय आधीच रागात. त्यात रिद्धीला तो शब्दात पकडत होता. अमेय तू का लगेच डोक्यात राग घालून घेत आहेस? नातं तोडणं हा पर्याय नाही आहे एवढेच म्हणायचे होते मला. मग तू का पर्याय काढला आहेस त्याच्यावर? माझ्या डॅडशी बोलून बघितल्यावर समजेल. आता आपण मुलं तरी मोठा निर्णय घेऊ शकत नाही आणि एक आहे, आताच मी डॅडजवळ काही बोलू शकणार नाही. घरात भलताच घोळ सुरू आहे. काय गं, काय झाले? त्या अभिमन्यूने तर काही गोंधळ घातला नाही ना? अमेय म्हणाला. नाही रे, त्याने खूप लाईटली घेतलं. फॉरेनला राहून आलाय तो, त्यामुळे तो काही फार रिॲक्ट झाला नाही. उलट आपल्या दोघांच्या नात्यासाठी त्याने शुभेच्छा दिल्या. पण आद्विकने गोंधळ घातलाय घरात. तो काल ड्रिंक करून आला होता, रिद्धी म्हणाली. काय एवढा बदललाय आद्विक? आणि तुझे डॅड काय म्हणाले? हो ना, डॅड खूप टेन्शनमध्ये आहे, मम्मा आणि मीही. आणि महत्त्वाचं म्हणजे तो काही ऐकून घ्यायलाही तयार नाही. त्याला आपली चूक कळतच नाही, रिद्धी म्हणाली. बराच वेळ दोघे फोनवर बोलत होते. रिद्धीसोबत बोलल्याने अमेयच्या डोक्यातून त्याच्या बाबांचे विचार बाजूला झाले. आतापर्यंत बाबावरचा राग आता थोडा काळजीमध्ये बदलला. आद्विकच्या अशा वागण्यामुळे आधीच तिचे डॅड टेन्शनमध्ये होते. त्यात या दोघांबद्दल त्यांना कळलं तर साहजिक त्यांनी विरोध केला असता आणि आपण दोन्ही मुलांना सांभाळण्यात काही कमी पडलो ही भावनाही त्यांना त्रास देऊन जाणार होती. अमेयला 4-4.5 तासाचा प्रवास करायला जीवावर आले होते. काल एवढा वेळ प्रवास करून तो तिथे पोहोचला आणि आज लगेच सकाळी परत फिरला. त्याला गावातल्या मित्रांशीही बोलायला मिळाले नाही. गावात गेला की सगळं गाव फिरून यायचा तो. लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या करून यायचा. पण यावेळी तसं काही झालं नाही आणि आता सगळं निर्वाणीचं बोलून आल्याने परत कधी गावाला जाता येईल ही शक्यताही कमीच होती. तसं रक्ताचं नातं तुटणार तर नव्हतंच, पण शेवटी राग होता. एवढ्या सहजासहजी तो परत जाणार नव्हता घरात. पण मागे काहीतरी सुटल्यासारखं मात्र वाटत होतं. लहानपणीपासूनच्या सगळ्या आठवणी भरभर डोळ्यासमोरून सरकत होत्या. अमेयाने आपले डोळे मिटून घेतले. त्यांचं बालपण, शाळा, मित्रमंडळी, आजीने सांगितलेल्या गोष्टी, आजोबांसोबतच्या शेतातल्या वाऱ्या सगळं त्याच्या डोळ्यांसमोरून जात होतं आणि अलगद 2 अश्रू त्याच्या मिटलेल्या डोळ्यातून बाहेर पडले. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.